माझे चित्त तुझे पायी, माझे चित्त तुझे पाही, राहो ऐसे करी काही। धरोनिया बाही भवहा तारी दातारा, चतुरा तू शिरोमणी, गुणलावण्याची खाणी, मुकुट सकळमणी, धन्य तुची विठोबा। करिया तिमिराचा नाश, उदय होऊनी प्रकाश, तोडिया शापाश वास करी हृदयी। चतुरा तू शिरोमणी, गुणलावण्याची खाणी, मुकुट सकळमणी, धन्य तुची विठोबा। पाहे गुंतलो नेनता, माझी असो तुम्हा चिंता। तुका ठेवी माथा पायी आता राखावे, चतुरा तू शिरोमणी, गुणलावण्याची खाणी, मुकुट सकळमणी, धन्य तुची विठोबा। पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन। पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन। दुसरे चरणा संतांचिया, दुसरे चरणा संतांचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार। बाबाजी सगुरु दास तुका, माझे चित्त तुझे पायी, राहो ऐसे करी काही। धरून या बाही भवहा तारी दातारा, चतुरा तू शिरोमणी, गुणलावण्याची खाणी, मुकुट सकळमणी, धन्य तुची विठोबा। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी उपस्थित समस्त भक्त भाविक श्रोतेजन आणि समस्त श्रोतृवृंदाच्या चरणारविंदे कीर्तन रूपी सेवा अर्पण करत असताना सेवेकरता गायलेला निवडलेला अभंग, वारकरी संप्रदायाची फळाला आलेली जी इमारत आहे, त्या इमारतीच्या कलशस्थानी विराजित असणारे अखिल कोट ब्रह्मांड नायक पांडुरंग परमात्म्याचे लाडके लढीवाळ, पंचमवेदाचे निर्माण करते श्री गुरु श्री संत तुकोबाराय यांचा 4 चरणाचा एक भूपाळ्या प्रकरणातला करुणापर आजचा अभंग आहे। या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबाराय पांडुरंगाला विनंती करतात, नाम मागणं मागतात। तुकोबाराय म्हणतात की माझं जे चित्त आहे ते चित्त तुझ्या पायाजवळ राहील, असं काहीतरी कर। माझे चित्त तुझे पायी, राहो ऐसे करी काही। आणि हा भवसिंधू आहे जो मला दुःख रूपामध्ये अडकवून ठेवणार आहे, त्या भवसिंधूतून माझ्या हाताला धरून मला पारणे। धरून या बाही भवहा तारी दातारा, देवा हे मागणं मी तुझ्याकडेच का मागतोयस? कारण चतुरा तू शिरोमणी, तू चतुरांचा शिरोमणी आहेस, गुणलावण्याची खाणी, तू सर्व गुण संपन्न आहेस आणि सगळ्यांचा तू मुकुटमणी आहेस आणि तूच धन्य आहेस, म्हणून मी हे मागणं तुझ्याकडे मागतोय। देवा मी जाणून बुजून या संसारात अडकलेलो नाही, पाहे गुंतलो नेनता, मी नेनतेपणाने या संसारात अडकलेलो आहे आणि आता मी सगळा भार तुमच्यावर घातला। माझी असो तुम्हा चिंता, शरण आलो मी तुम्हाला। तुका ठेवी माथा पायी आता राखावे, कारण चतुरा तू शिरोमणी, गुणलावण्याची खाणी, मुकुट सकळमणी, धन्य तुची विठोबा। आणि शेवटच्या चरणामध्ये येत असताना तुकोबाराय सांगतात की देवा या मी तुझ्या
नेणतेपणानं इथं अडकलोय आणि तू मला आता सांभाळ, मी तुझ्या पायावरती मस्तक ठेवून तुला शरण आलेलो आहे. माफ करा, एक चरण खालीवर झालं. तुकोबाराय म्हणतात की माझ्या हृदयातला अज्ञान रूपी अंधकार घालव, करिया तिमिराचा नाश. आणि अज्ञानाचा अंधकार कधी जाणार आहे? जोपर्यंत उजेडाची उपस्थिती नाही तोपर्यंत अंधकार अनुपस्थित होणार नाही. त्याच्या गैरहजेरी करता प्रकाश हजर पाहिजे. मग उदय होऊनी प्रकाश आणि माझ्या मनातला सर्व आशापाश तोडून टाक. आणि एकतर तू तरी माझ्या हृदयात वास कर, नाहीतर माझे चित्त तरी तुझ्या पायाजवळ राहू दे. या आशापाशात मी देवा जाणून बुजून अडकलेलो नाही. पाहे गुंतलो निनता माझी असो तुम्हा चिंता, अन तुका ठेवी माथा पायी आता राखावे. हा या अभंगाचा सरळ सरळ अर्थ. विठ्ठल अभंगाच्या संपूर्ण विस्तारित स्वरूपाच्या चिंतनाला सुरुवात करण्यापूर्वी सर्व पावन श्रोतृवृंद यांच्या समक्ष आजच्या या सेवेचा अल्पसा प्रासंगिक परिचय मांडणं अत्यंत गरजेचं आहे. आपला हा कांदिवली परिसर पश्चिम विभाग आणि या पवित्र पावन भूमीमध्ये ओम साई सहकारी निर्माण संस्था आणि या पावन भूमीमध्ये गेली 29 वर्ष चाललेला हा अखंड हरिनाम उत्सव. कार्तिक मासाचा शुभ महिना, त्यामध्ये कार्तिक स्नान याचं औचित्य साधून जवळजवळ महिनाभर आपण काकडा रूपी सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करत आहोत. आणि मला वाटतं आज त्या सेवेचा उपांत्य दिवस आहे. उपांत्य दिवस, सेमी फायनलचा दिवस. उद्या आपली फायनल आहे, उद्या शेवटचा दिवस आहे, आज आपला उपांत्य दिवस आहे. आणि या उपांत्य दिवसाच्या निमित्तानं आपण दरवर्षी धार्मिक विधी आपण पार पाडतोय. हा धार्मिक सोहळा आपण जो पार पाडतोय, मला ज्या वेळेस या तारखेकरता फोन आला त्यावेळेस फार आनंद वाटला ऐकून की महाराज आम्ही महिनाभर काकडा करतो. आणि त्या आमच्या या संपूर्ण कार्यक्रमाचा जो केंद्रबिंदू आहे तो दोनच विषयांचा आहे, एक तर कार्तिक स्नान आणि काकडा. आणि या महान अशा साधनेचं आपण अनुकरण करत आहोत आणि ते अनुकरणाचा आजचा आपला हा उपांत्य दिवस आहे. 29 वर्ष एखादा उत्सव सुरू करणं साधी गोष्ट नाही महाराज. ज्ञानोबराय म्हणतात, इवलेसे रोप लाविले द्वारी, त्याचा वेलो गेला गगनावरी. आज जो पुण्य स्पर्श आपल्या या उत्सवाला झालेला आहे, अग्रक्रमानं ज्यांचं नाव घ्यावं आणि आदरानं आपण ज्यांची परंपरा सांगतो, परमपूज्य निष्काम कर्मयोगी सद्गुरू बालकनाथजी महाराज, त्याचबरोबर श्री गुरु किसननाथजी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने आज 29 वर्ष आपण उत्सव करतोय. आणि या उत्सवाचं बीजारोपण ज्यांनी केलं ते श्रीमान सन्माननीय रवी मुंडे आणि पूर्ण कुटुंब महाराज परमार्थी. लक्षात घ्या, इथं वारकरी क्षेत्रामध्ये राजकारण्यांना यायला वेळ नाही महाराज. ते काय, त्यांच्याकडे एखादा वारकरी गेला तर छोटा मोठा देणगीचा चेक फाडतील, घेतील म्हणतील मोकळे वाहता. पण मी आल्यापासून बघतोय ते या वारकरी पोशाखात आहेत, त्यांच्या डोक्यावर टोपी आहे आणि ते तिथं अगत्यानं बसून येणा जाणाऱ्यांची चौकशी करताय. लक्षात घ्या, हा एवढा मोठा माणूस 30-32 वर्षाच्या तरुणाच्या पायावरती वागतो, याच्याकरता नम्रता लागते. लक्षात घ्या, आज त्यांचं संपूर्ण कुटुंब आता एवढी मोठी मोठी पदं त्यांनी भूषवलेली आहेत. सध्या ते मोठमोठ्या पदांवरती कार्यरत आहेत. हा सगळा ठेवा जो आपल्यापर्यंत पोहोचवला आपल्या या मुंबई विभागातलं, आणि मुंबईच कशाला महाराज, संपूर्ण महाराष्ट्र, विशेषत्वानं आमच्या कोकणातलं पक्वाज क्षेत्रातलं जे अग्रगण्य नाव आहे, रायगड भूषण म्हणू नका, कोकण रत्न म्हणू नका, महाराष्ट्र भूषण म्हणू नका, अशा विविध पुरस्कारांनी गौरवित केलं. आज पहिल्यांदाच जवळून भेट झाली. पक्वाजावरून थाप पडेल आणि मग वजन पडेल हा विषय नंतरचा आहे, पण नाव ऐकल्या वजन बंडाराज महाराज घाडगे. आणि आज हा त्यांचा सर्व शिष्य परिवार आपणा सर्वांची मृदुंग सेवा करण्याकरता इथं उपस्थित आहेत. सुंदर असे गायक आहेत, जनकासारखे श्रोते आहेत. सगळं वातावरण शुकाचार्यांच्या कीर्तनासारखं आहे, फक्त कीर्तनकार मात्र शुकाचार्य नाही.
मज पामर आहे काय थोर पण पायीची वाहन साऊंड वाले दादा माफ करा, पण या श्लोकात साऊंड सिस्टीम कुणाची होती त्याचं वर्णन नाही तर मी तुमचं पण नाव घेतलं असतं. पण आजची साऊंड सिस्टीम सुंदर आहे. बघा ना, या अभंगाचं वैशिष्ट्य आहे. तुकोबारायांनी मागणी पण मागितली, करुणा पण भाकली आणि आपला विषय सुद्धा आजचा पूर्ण होऊन जाईल. या अभंगाचं वैशिष्ट्य आहे. काकड आरतीमध्ये ज्या सलग आपण मालिका गातो, बरोबर ना. पहिली मालिका वचन ऐका कमळापती, दुसरी मालिका उच्च नीच काही नेने भगवंत, तिसरी मालिका सुंदर ते धान उभे विटेवरी, चौथी मालिका उठा उठा साधू संत. आणि हे सगळं झालं, काकडा पूर्ण झाला की नंतर आपण भूपाळ्या गायला घेतो आणि त्या भूपाळ्यातला आजचा हा अभंग आहे. आणि त्या भूपाळ्यामध्ये सुद्धा विशेषत्वानं बघा, पहिला अभंग योगिया दुर्लभ, दुसरा अवतारांच्या राशी तो हा उभा विटेवरी, तिसरा अभंग करुणी विनविनी पायी ठेवी तो माता, आणि चौथा अभंग माझे चित्त तुझे पायी राहो ऐसे. चारची गंमत आहे या अभंगात बरं का, चारची गंमत आहे. म्हणजे कसं, आता अभंग आकड्यांच्या गमती असतात, आकड्यावर अख्खं शास्त्र आहे महाराज. एक न्यूमरोलॉजी नावाचं शास्त्र आहे, अंकशास्त्र आहे. आकड्यांवरती सुद्धा खूप गोष्टी अवलंबून असतात. म्हणून आपल्या पूर्वजांनी काही आकडे आपल्या समोर ठळकपणे उपस्थित केले. उदाहरणार्थ एक आकडा आहे 9. बघा, रामाचा अवतार 9मीला, भक्तीचे प्रकार सुद्धा किती 9, कारण हा 9 अंक भक्तिशास्त्रातून जर विचार केला तर स्थिरतेचं प्रतीक आहे. म्हणजे तुम्ही 9चा पाडा जर स्टार्ट टू एंड म्हटला, 9 एके 9, 9 दुने 18, याची बेरीज 1 आणि 8ची बेरीज किती 9, 9 त्रिक 27 याची बेरीज 9 चौक 36 याची बेरीज 9 पाचा 45 याची बेरीज 9 सक 54 याची बेरीज 9 7 63 याची बेरीज 9 8 72 याची बेरीज 9 9 81 याची बेरीज 9 10 90 याची बेरीज टू द इन्फिनिटी. तुम्ही कॅल्क्युलेशन करा, तुम्हाला उत्तर किती मिळणार 9. का? कारण भक्तिशास्त्र आहे ना. भक्तीमध्ये स्थिरता महत्वाची आहे, भक्तीमध्ये संयम महत्वाचा आहे. म्हणून भगवंतानं येताना सुद्धा जी तिथी निवडली ती सुद्धा 9मीची निवडली. कृष्ण अष्टमीला आला का? कारण त्याला चंचलपणा दाखवायचा होता. 8 आकडा स्थिर नाही. 8 एके 8, 8 दुने 16, याची बेरीज 7, वरच्या पेक्षा एकानं कमी. 8 त्रिक 24 याची बेरीज 6, अजून एकानं कमी झाला. 8 चौक 32 याची बेरीज 5, अजून एकानं कमी झाला. 8 पंचे 40 याची बेरीज 4, अजून एकानं कमी झाला. 8 पंचे 40, 8 सक 48 याची बेरीज 12, झटक्यात वाढला. म्हणजे व्हेंटिलेटर वरच्या रेषा कधी खाली, कधी वर, कधी खाली. हा संसार असाच आहे महाराज. संसाराचं वर्णन करताना बहिणाबाई सांगतात, अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके मग मिळते भाकर. अरे संसार संसार जसं कप बशीच घर, कळलं का? जसं कप बशीच घर, बशी बसे आरामशीर, कप हिंद दारोदार, कप फिरे घर घर. आहे ना, संसारातला कप पुरुष हे वास्तवदर्शी आहे बरं का. संसारातली बशी स्त्री का? कारण कामानुसार नावं वाटलेली आहेत. बशीचं काम काय? नाव आहे ना बशी, जशी असेल तशी. कपाचं काम अवघड आहे. तुम्ही सांगा महिला मंडळ, आता मुंबई जरी असली तरी कोकणातलीच माणसं भरलेली आहे, त्याच्यामुळं शेजार धर्म काही इथला पण चुकत नाही आणि तिकडचा पण चुकत नाही. मला सांगा, घरातली साखर संपली, उसनी आणायची शेजारणीकडून, कशात आणताय? कपात ना. तिथं बशी चालत म्हणजे घरातली कमतरता भरून काढायचं काम कुणाचं? कपाचं. साखर संपली आणा, पावडर संपली आणा, सिलेंडर संपलाय आणा. आणि हा आणा माणूस मेला तरी संपत नाही महाराज. पण त्या कपाचे हाल आहेत महाराज, कपाचे हाल आहेत. तुम्ही घरी बशी कुठं ठेवताय? त्या मांडणीला एक पर्टिक्युलर जागा आहे बशी ठेवायला. तिथं बशी ठेवली की तिला इकडून धक्का नाही, तिकडून धक्का नाही, दोन्ही बाजू शेप आहे, सासरी पण नाही माहेरी पण, आहे की नाही?
कप कुठं ठेवला हो? हुकाला अडकवून. कपाला एक हुक असतो, त्या हुकात कपाचा कान अडकवायचा. संपलं नाही. एकदा अडकवून कप सोडला, लटकते रे ना. फशिपला जातोय, घरी येतोय. नाईटला जातोय, घरी येतोय. कामावर जातोय, ऑर्डरला जातोय. है ना? या फेऱ्या कुणाला? कपाला. कपाला. बशीला नाही. अजून सांगतो, तुमच्याकडं फुटलेली बशी वापरतात का? अजिबात नाही. नाही. पण कान मोडलेला कप वापरतात. वापरणार. मिरच्या आणते बाजारात ना, त्याची चटणी बनवते आणि तोंडात कोंबते, पण रिटायर झाला तरी कप बसून देणार नाही. हे हाल कुणाचे? कपाचे. असो, मी संसाराची अस्थिरता सांगत होतो. 8 अंक संसार दर्शवतो, 9 अंक भक्ती दर्शवते. असे बरेचसे आकडे आहेत ना आपल्या पूर्वजांनी करून. उदाहरणार्थ 1 अंक 12 किती ठिकाणी बघायला मिळतो आपल्याला? बरोबर. थोडीशी भूक लागल्यानंतर आपण सगळे असे बघणार आहे ना. मग त्या घड्याळात आकडे किती? 12. बरोबर ना. वर्षाला महिने 12. अहो ते सोडा, जन्माला आला बारसं किती दिवसांनी? 12 दिवसांनी. मेल्यावर कार्य 12 दिवसांनी. 12 दिवसांनीच ना. वर्ष श्राद्ध सुद्धा मध्ये किती महिने जातात? 12. 12. शाळेत शिकवलं आपल्याला, फुटाला इंच 12. 12, डझनाला नग 12. तुमच्या तोंडावर वाजलेत नाही, आता वाजले नाही, पण अशी म्हणायची पद्धत आहे. चरण किती? 4. प्रत्येक चरणाला तुकडे किती? 4. अजून ऐका, तुकोबारायांनी याच्यात मागण्या किती मागितल्या? 4. 1. माझं चित्त तुझ्या पायी राहू दे. 2. माझ्याला हाताला धरून मला या भवसागरातून तार. 3. मला या अज्ञान रूपी अंधकारातून बाहेर काढ, करिया तिमिराचा नाश. बरोबर ना. आणि 4. तू माझ्या चित्तात येऊन वास कर. 4 मागण्या तुकोबारायांनी मागितल्या. अजून ऐका, या अभंगात तुकोबारायांनी देवाला एकूण दिलेली विशेषणं किती? 4च. चतुरा तू शिरोमणी, गुणलावण्याची खाणी, मुकुट सकळ मणी, आणि तू धन्य सुद्धा. तू चतुर आहेस. चतुर नाही, तू चतुरांचा शिरोमणी आहेस. तू गुणलावण्याची खाण आहेस. तू सगळ्यांचा मुकुट मणी. मणी म्हणजे जो सगळ्यात उत्तम, तो त्यातला मणी. उदाहरणार्थ, जो मृदुंगात सगळ्यात उत्तम, तो मृदुंग मणी. मग तू सगळ्यांमध्ये प्रमुख आहेस, तू सगळ्यात उत्तम आहेस, आणि तू धन्य आहेस. बरोबर ना. म्हणजे तुकोबारायांनी देवाला विशेषणं किती दिली? 4. आणि प्लस तुकोबारायांनी स्वतःच्या भूमिका सुद्धा किती मांडल्या? स्वतःच्या भूमिका. 1. देवा मी गुंतलेलो आहे. 2. देवा मी नेनता आहे. बरोबर ना. आणि 3 तुकोबाराय सांगतात, माझी तुम्हाला चिंता, म्हणजे मी तुमचा अंकित आहे, मी तुमचा आश्रित आहे. आणि 2. पायी आता राखावे, म्हणजे मी तुम्हाला शरणांगत आहे. बघा, पुन्हा एकदा रिवाइज करू. या अभंगाचा भूपाळ्यामध्ये क्रमांक 4. या अभंगात चरण 4. प्रत्येक चरणाला तुकडे 4. देवाला दिलेली विशेषण 4. तुकोबारायांनी केलेल्या मागण्या 4. आणि तुकोबारायांनी स्वतःच्या मांडलेल्या भूमिका 4. मग कीर्तन किती वाजेपर्यंत करायचं? 4 वाजेपर्यंत. आणि मी 4 वाजेपर्यंत कीर्तन केलं तर मला उचलाय किती लागतील? ऐका, फार फार गोड असा अभंग आहे. पण विशेषत्वानं विचार करायचा झाला तर तुकोबाराय आणि मागणी हे शोभतं का? तुकोबारायांनी देवाकडं मागणं हे शोभतं का? आता या विषयावरती सुद्धा बराचसा, मागणीच्या अगोदरची पार्श्वभूमिकाच 1 तासाची आहे. पण आता आपल्याला तसे वाजले म्हणायला गेलं तर 9:30 वाजले. मला वाटतं कीर्तन संपायला अर्धा तास बाकी आहे, आणि आता आपलं कीर्तन कुठं सुरू झालेलं आहे. पण हळूहळू ढाळे जसं आपल्याला जमेल तसं अभंगाच्या चिंतनाकडे जायचंय. पण तुकोबारायांना मागणं शोभतं का? कारण तुकोबाराय स्वतः म्हणतात की आम्ही देवाकडे मागत नाही, हे मी वैयक्तिक ठरवलेलं नाही. वडिलांची रीत जाणत वडिलांची रीत जाणत वडिला
काही मागणे अमानुचित काही मागणे अमानुचित काही मागणे अमानुचित वडिलांची रीत जाणत वडिलांची रीत जाणत बघा तुकोबाराय फार लक्ष देऊन या चरणाची रचना करतात. काही मागणे हे आम्हा अनुचित वडिलांची रीत जाणत असो. बघा वडिलांची रीत असणं वेगळं आणि असलेली रीत जाणणं वेगळं. बऱ्याच भागात आता बघा आपल्याकडं बालकनाथ महाराजांपासून किसननाथ महाराजांपासून परंपरा होती आणि आपण ती परंपरा जाणतो. त्याला आपल्या मुंडे साहेबांनी दिलेला पाठिंबा आणि त्या परंपरेला आपण ही पुढं नेत आलो असं सगळीकडे बघायला मिळत. म्हणजे परंपरा सुद्धा मिळाली आणि परंपरा जाणणारे सुद्धा. काय काय गावात परंपरा आहेत पण जाणणारे नाही. नाही महाराज जाणणारे नाही काय काय गावात. म्हणजे कसं झालं आमच्या कोकणी भाषेत बाप गावात कीर्तन करी पोरग नदीला मास धरी. म्हणजे परंपरा आहे ना बाप कीर्तन करतोय पण पोराला जपता आली नाही. कधी कधी उलट पोरग गावात कीर्तन करी आणि बाप नदीला. बरोबर ना. म्हणजे जपणारा जन्माला आलाय पण परंपरेचा आदर्श ठेवणारा कुणीच नाही. आणि काय काय गावात तर धड परंपरा पण नाही आणि धड जपणारा पण नाही. अहो कीर्तन संपलं फेटा सुद्धा सोडला नाही. एक 22-23 वर्षाचा तरुण पोरगा आला जवळ म्हणतो महाराज काय कीर्तन झालं. तुमच्यासारखंच कीर्तन पाहिजे. तरुणांना काळाची गरज आहे. पुढच्या वर्षी पण या. आम्ही दरवर्षी बोलवणार तुम्हाला. चांगलं कौतुक करत होता. कौतुक कुणाला नाही आवडत. पण बोलता बोलता त्यानं खिशात हात टाकला आणि ती विमलची पुडी बाहेर काढली. माझ्या समोर त्यानं फोडली आणि हातावर घेऊन खाल्ली. मी त्याला म्हटलं जरा लाज वाटू दे दादा. तू तुझ्या पैशाची खातो मला काय घेणं देणं नाही पण माझ्या कीर्तनाचं कौतुक करत होता माझ्या समोर तरी खाऊ नको. तो म्हणतो महाराज तुम्हाला काय घाबरायचं. मी माझ्या बापाला घाबरत नाही. आणि काय योगायोग तेवढ्यात त्याचा बाप आला मंडपात आणि जसा बाप आला तशी त्यानं पुढे अशी मांडी खाली लपवली. बाप गेला तसं मी त्याला विचारलं म्हटलं काय रे तू 2 मिनिटापूर्वी बोलला बापाला घाबरत नाही मग पुढी का लपवली. तो म्हणतो महाराज तुमचा गैरसमज झाला. मी घाबरलो म्हणून पुढी लपवली नाही. त्यानं बघितली असती तर मागितली असती आणि सगळी संपवली असती. म्हणजे इथं परंपरा आहे का. जपणारा तरी आहे का नाही. पण तुकोबाराय म्हणतात काही मागणे हे आम्हा अनुचित वडिलांची रीत जाणत असो. आणि तसं पाहिलं तर तुकोबाराय स्वतःसाठी मागतील का हो. मागतील. जे तुकोबाराय काकड्यात स्वतः म्हणतात तुका म्हणे अवघी आवरली वासना आवरली वासना आता नारायणा दुसरिया पासून आता नारायणा दुसरिया पासून तुका म्हणे अवघे आवरले वासना आवरले वासना आता नारायणा दुसरिया पासून तुका म्हणे आता दुसरिया पासून तुका म्हणे अवघी आवरले वासना
आता नारायणात दुसऱ्या पासोनी आता नारायणात दुसऱ्या पासो नारायण दुसऱ्या पासोनी आता नारायण दुसऱ्या तुका म्हणे अवघी आवरली वासना आता नारायणा दुसऱ्या पासून मागणं हे तुकोबारायांना शोभत नाही, पण तुकोबाराय ही जी प्रार्थना करतात ना, प्रार्थना ती प्रार्थना स्वतःसाठी नाही ना. जसं मला सांगा, BSc BEd झालेल्या तरुणाला अभ्यासाकरता पाठीची गरज आहे का? आहे का? नाही. पण तोच BSc BEd झालेला तरुण जेव्हा एखाद्या जिल्हा परिषदेच्या शाळेवरती शिकवायला जातो, त्याच्यासमोर पहिलीचा विद्यार्थी आहे, त्याला काढता येत नाही, मग तो शिक्षक काय करतोय, त्या मुलाचा पाठी सकट हात धरतो, पेन्सिली सकट दुसरा हात धरतो, आणि गरज नसताना सुद्धा त्यानं पाठी हातात धरली. कुणासाठी? अर्भकाचे साठी अर्भकाचे साठी पंते हाते धरले पाटे पंते हाते धरले हाती धरली पाठी पंते हाती धरली पाठी पंते हाती धरली पाठी पंते हाती अर्भकाचे साठी पंते हाती धरले पाटी पंते हाती धरले पाटी पंते हाती धरले पाटी अर्भकाचे साठी पंते हाती धरली पाठी. तुकोबारायांच्या मनात भगवंताकडं काही मागावं अशी तुकोबारायांची कधी वासनाच नव्हती. तुकोबारायांनी सडेतोड उत्तरे दिलेली आहेत कधी कधी देवाला. तुका म्हणे तुझी न लगे सोडी, तुझी कवडी सुद्धा मला नको, तुझ्याकडे मागायची आम्हाला गरज काय. या सगळ्या गोष्टींनी परिपूर्ण असणारी तुकोबाराय मागतात तरी कशाला, तर आपल्याला मागणीचा आदर्श मिळावा, देवासमोर आपण काय मागावं, देवाकडं काय मागावं याचं चिंतन आहे. बघा, प्रार्थनेचे 4 प्रकार आहेत. एक प्रकृष्ट आर्तना प्रार्थना, म्हणजे श्रेष्ठ अशी प्रार्थना. 2 प्रकृष्टात आर्तना प्रार्थना, म्हणजे श्रेष्ठांनी केलेली प्रार्थना. 3 प्रकृष्टाय आर्तना प्रार्थना, म्हणजे श्रेष्ठाकडे केलेली प्रार्थना. आणि 4 प्रकृष्टस्य आर्तना प्रार्थना, श्रेष्ठ बनवण्याकरता केलेली प्रार्थना. आज तुकोबारायांनी भगवंताला अंतरंगातून चित्तामध्ये वास करायला सांगतात, किंवा माझं चित्त तुझ्या पायावर राहू दे अशी मागणी तुकोबाराय जेव्हा करतात, तेव्हा तुकोबारायांना जगाला बाह्यरंगाशी संबंधित गोष्टी देवाकडे मागू नका, मागायच्या झाल्या तर कशा मागायच्या, अंतरंगाशी संबंधित मागायच्या. कारण बाह्यरंग, मला सांगा, आज चालू घडीला 90% परमार्थ कसा चालला, अंतरंगानं का? वारी झाली ना, वारी झाली, एक 4-8 दिवसापूर्वी वारी झाली. मी थोडा लेट गेलो, दशमीला पंढरपुरात पोचलो, आणि जेव्हा दशमीला पंढरपुरात पोचलो तेव्हा बघितलं, अरे पंढरपुरापेक्षा जास्त गर्दी बैल बाजारात होती असल्या पोशाखवाल्यांची. म्हणजे हा बैल बघायला गेला होता पंढरपुरात. लक्षात घ्या. मला काय सांगायचं तुम्हाला, मी थोडासा उशिरा गेल्यामुळं आमच्या कोकणातली बरीचशी लोक मला भेटली, आणि प्रत्येकाचा एकच प्रश्न, काय कधी आलात, कुठल्या गाडीनं आलात, जेवणाचं झालं का? नाही 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 बाबा, आपल्याकडं पाऊस आहे का? आणि मी निघालो त्या दिवशी रात्रभर पाऊस पडत होता. मी म्हटलं, आजी रात्रभर पाऊस पडतोय. म्हणते, मेल्यान माझ्या भाताचा वाटोळा लावला. वाटोळा केला. म्हणजे पंढरपुरात राहून सुद्धा माणसाला काळजी आहे.
म्हणजे आपण अंतरंगातून पंढरपूरला आहे का? नाही. नवरा पंढरपूरला निघाला, बायकोला सांगितलं हे बघ मी सकाळच्या गाडीनं एसटीला बसेन, 7-8 तासाचा प्रवास आहे, संध्याकाळपर्यंत पंढरपूरला पोहोचून गेल्या गेल्या मी चंद्रभागेचं दर्शन घेणार आहे. चंद्रभागेचं दर्शन झालं की लगेच स्नान करणार, स्नान केल्यानंतर पुंडलिकाचं दर्शन घेणार, पुंडलिकाचं दर्शन झालं की मी लगेच दर्शनाच्या बारीला लागणार, दर्शनाच्या बारीला लागल्यानंतर मी काय करणार, पांडुरंगाचं दर्शन घेणार आणि मग येणार आणि मग तुला फोन करीन. हा सकाळी बसला एसटीत, दुपारचे 2-2:30 वाजले, बायको भाकरी थापता थापता विचार करते ह्यांची एसटी जेवायला थांबली असेल. आणि तो भाकरी खाता खाता म्हणतो ठकीनं भाकरी खाल्ली असेल का? बघा, हा संध्याकाळी 6-6:30 पंढरपूरला पोचला. बायको चहा पिता पिता विचार करते आमचे हे पंढरपूरला पोचले असतील, आता चंद्रभागेकडे निघाले असतील. आणि ह्या चंद्रभागेकडे जाता जाता म्हणतो ठकीनं गुरं सोडली असतील का? तिनं सोडली गुरं सोडताना ती विचार करते आता हे चंद्रभागेत आंघोळ करत असतील. हा आंघोळ करता करता म्हणतो त्या पंडी गाईचं दूध काढलं असेल का? तिनं हे केलं असेल का? पांडुरंगाचं दर्शन घेस्तोवर हा विचार ठकीचा करत होता. आणि ठकी त्याचा म्हणजे पंढरपूरचा, त्याच्या दर्शनाचा, त्याच्या बारीचा, म्हणजे ही घरी राहून सुद्धा दर्शन घेत होती पांडुरंगाचं. आणि हा पांडुरंगा समोर असून सुद्धा हा वाड्यात होता, वाड्यात गोठ्यात गुरांजवळ. का? कारण आम्ही परमार्थ किती रंगानं, अंतररंगानं का बाह्य रंगानं? आपला परमार्थ कसा आहे? तुम्ही माझ्याकडे बघताय, माझ्याकडे बघताना तुमच्या मनात काय आहे? वा काळं सावळं आहे, थोडंसं तब्येती नाही, पांढरा पोशाख घातलाय, फेटा पण पांढरा बांधलाय, कंबर आवळली, हा झाला बाह्य रंग. पण तुम्हाला सांगत असताना एक एक अक्षर माझा किती कळकळीचा आहे, हा झाला अंतरंग. पण आपण भुलतो कशाला? हा उसडोंगा परी काय भुललासी. विचार करा, आपला परमार्थ हा बाह्य रंगाने आहे, आपण अंतरंगानं परमार्थ करतच नाही. मला सांगा, कीर्तन संपल्यानंतर तुम्ही घरी जाणार, घरी जाता जाता समजा तुम्हाला रस्त्यात एक मूर्ती पडलेली सापडली, एक रावणाची आणि एक रामाची. कुठली उचलून घरात आणायची? माझा एक मुद्दा सांगायचा राहिला, रामाची दगडाचीच आहे, रावणाची सोन्याची आहे बरं का. आता कुठली आणायची? धानुकरवाडी ना? बोला कुठली? रामाची. वा वा. कीर्तनापुरती. कीर्तन नसतं तर तुम्ही रामाची म्हणताय. बघा, सगळ्या महिलांचं उत्तर काय आहे? रामाची. बरं ठीक आहे, आपण थोडासा विषय चेंज करूया. बघा, आता इथं बसलेल्या महिलांपैकी नाही म्हटलं तरी प्रत्येकीच्या गळ्यात 4-5 तोळ्याचं आहे ना? सिरियस विषय आहे बरं का, विनोद नाही. तुमच्या गळ्यातलं 4-5 तोळ्याचं सोनं आणि माझ्या गळ्यातली ही 108 मण्यांची माळ, 10 ग्रामच्या वर वजनच नाही. हा, मग सांगा, सगळ्यात जास्त महत्वाचं काय? तुमच्या गळ्यातलं सोनं का माझ्या गळ्यातली माळ? बघा, 100% महिलांनी काय उत्तर दिलं? माझ्या गळ्यातली माळ जास्त महत्वाची आहे. मग आपण कीर्तन संपल्यावर एक काम करू, मुंडे साहेबांच्या आशीर्वादानं एक जरी बदली करायला तयार झाली, माझ्या गळ्यात 2 आहेत बरोबर ना? मी पाकिट न घेता घरी जायला तयार आहे. जमल? कोण तयार आहे? हात वर करा. बदली कराय खोटी असेल गळ्यात. विठ्ठला, 100% महिला म्हटल्या होत्या रामाची मूर्ती घरात नेणार, पण सोनं बदली करायचं टाइमाला एकीचाच हात वर झाला. इथूनच आमचं कळतं आम्ही किती अंतररंगानं परमार्थात आहोत आणि किती आमचा बाह्यरंग परमार्थाकडे आहे. परमार्थ हा अंतररंगाने आहे, कारण भगवान परमात्मा बाहेर वाकूनच बघत नाही. अंतरीची घेतो गोडी, अंतरीची घेतो, अंतरीची घेतो, अंतरीची घेतो. पाहे जोडी भावाची, 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 पाहे जोडी भावाची. अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची, पाहे जोडी
लोक बरेचसे प्रयत्न करतात. लक्षात घ्या, मोठमोठे योगी यांनी परमार्थाकरता काय काय केलंय, देव भेटण्याकरता काय काय केलंय. ज्ञानोबराय सांगतात, वरून कायेला दंडन करण्यात मजा नाही ना. नाथरायांचं वासुदेव आहे, बरोबर. शरीर शोषण प्राण निरोधन मनोजय हठयोग. शरीर शोषण प्राण निरोधन मनोजय हठयोग. भूतपीडन कुंडलिनी कलिमल दलभंग. ऊर्ध्व वायूचा शेत जोडून करी हो वनभंग. ब्रह्मरंध्री मिसळला तरी हो मुमुक्षुदांग. ब्रह्मरंध्री मिसळला तरी हो मुमुक्षुदांग. ओम नमो भगवते राम कृष्ण वासुदेवा. ओम नमो भगवते राम कृष्ण वासुदेवा. योग साधना आपल्याला वाटते तेवढी सोपी नाही महाराज. पाहे पालोहाचे चणे का बोचरिया पडती खाणे. लोखंडाचे चणे चावण्या इतकी कठीण साधना आहे. आता मी कधी त्या साधनेच्या आसपास पण फिरकलो नाही. आपल्याला करायचं, ज्या गावात जायचं नाही ते एसटीत बसायचं कशाला. पण असं म्हणतात, दररोज आपली जीभ थोडी थोडी कापावी लागते. या योग साधनेमध्ये कुंडलिनी जर तुम्हाला जागृत करायचं असेल, तुम्हाला जर मोक्ष प्राप्ती करायची असेल तर रोज थोडी थोडी जीभ काढायची. त्या साधनेनं असं म्हणतात हातभर जीभ होते लांब माणसाची. एवढी साधना आपल्याला जमणार आहे का? नाही ना. मग तेच नाथराय अजून पुढे एक वासुदेव करतात आणि ते म्हणतात, न लगे तीर्थाचे भ्रमण तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. न लगे दंडना मुंडना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. न लगे पंचाग्नी सेवन तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही आठवा मधुसूदना. तुम्ही आठवा मधुसूदना. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. शरीराला त्रास देण्याची, शरीराला दंडन मुंडन करण्याची काहीही गरज नाही. बाह्यरंगाला भुलण्यापेक्षा तुम्ही अंतरंगाकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे. अंतरंगाचे प्रकार 4 आहेत. बुद्धी आणि मन, चित्त, अहंकार, हन हे चतुर्विघ्न चिन्ह अंतःकरणाचे. लक्षात घ्या, तुमच्या अंतःकरणानं परमार्थात तुम्हाला सहाय्य करणाऱ्या 4 गोष्टी आहेत. एक तुमची बुद्धी, दुसरं तुमचं मन, तिसरं तुमचं चित्त आणि चौथं तुमचा अहंकार. प्रत्येकाची काम परमार्थात वेगवेगळे. ज्ञानोबराय सांगतात, संकल्प विकल्प मनाचे, निश्चयो कर्म बुद्धीचे, चिंतन जाण चित्ताचे, अहंकाराचे मी पण. तुमची बुद्धी कल्पना करते, संकल्प आणि विकल्प मनाचं काम करतं आणि त्या संकल्पावरती शिक्का मारायचं काम बुद्धीचं आहे. बघा मला सांगा, आता तुम्ही कल्पना करा की आपण इथं कीर्तन ऐकता ऐकता या मंडपाला, माफ करा, या मंडपाला 4ही बाजूनी आग लागली आणि बाहेर जायचा एकही मार्ग
चारी दाही दिशांनी आपण अडकून पडलो. मग अशा परिस्थितीत जर त्या आगीतून आपल्याला बाहेर पडायचं आहे तर आपण काय करणार? बचत गट काय करणार? अहो सोपं आहे, कल्पना करायची पण करा. म्हणजे या आगीत आपल्याला अडकवलं कोणी? कल्पनेने. गवळण नाही, मला पूर्ण पाठ नाही पण फार गोड भाव आहे तिचा. कल्पनेची सासू तिचा बहुताची जाचू, देह भाव विसरून सार हरी रंगी नाचू, वृंदावनी वृंदावनी नाचू. ती कल्पना आहे ना, ती तुम्हाला हे झालं तर कसं, ते झालं तर कसं याच्यात अडकवण्याचा प्रयत्न करते. संकल्प विकल्प मनाचे हे काम मनाचं आहे. आणि मन एवढं सोपं आहे का? मनेव मनुष्यानाम कारणम बंध मोक्षयो, बरोबर ना? बंधाय विषयासक्तम आणि मुक्ते निर्विषय स्मृतम. ज्यानं विषयातून स्वतःला बाहेर काढलं, ज्यानं आपल्या मनाला विषयातून बाहेर काढलं, तेच मन पांडुरंगापर्यंत पोचू शकतं. परमार्थाची सुरुवात मनातून. मन बुद्धी, बरोबर ना? जरी राहे बुद्धी याच्या पायी, जरी राहे बुद्धी याच्या पायी, जरी राहे बुद्धी याच्या पायी, मनाच्या संकल्पे पाववेल सिद्धी, मनाच्या संकल्प भाववेल सिद्धी, मनाच्या संकल्पे पाववेल सिद्धी, मनाच्या संकल्प भाववेल बुद्धी. जरी राहे बुद्धी याच्या पायी, जरी राहे बुद्धी याच्या पायी, जरी राहे बुद्धी याच्या पायी. तुमच्या मनानं संकल्प केला आणि बुद्धीनं जर त्याला साथ दिली, हा तू मन हे मीच करी, माझे भजनी प्रेम धरी आणि सर्वत्र नमस्कारी मज एकाते. तुम्हाला तुमचं मन तुम्हाला साथ करणार अंतरंगातून परमार्थ करायला. दुसरं, तुमची बुद्धी तुम्हाला साथ देते अंतरंगातून परमार्थ करायला. आणि तिसरं, तुमचं चित्त, या विषयाला थोडं बाजूला ठेवू, अहंकार. अहंकार सुद्धा परमार्थामध्ये घातक ठरतो, बरं का? आज आपण अग्रगण्य स्थानावरती या परंपरेचा आपण पायिक आहोत हे जगाला सांगतो ना. आम्ही बालकनाथ महाराजांचे शिष्य आहोत किंवा आम्ही किसननाथ महाराजांचे शिष्य आहोत. आणि माणसाला परंपरा सांगता आली पाहिजे. आणि ज्याच्याकडे अहंकार आहे तो परंपरा सांगायला लाजतो. आम्ही कीर्तन संपल्यानंतर बरीचशी लोक आम्हाला विचारतात, आळंदीत होते का, संस्थेत होते का? आणि म्हणतो नाही महाराज, आमचे स्वानंद सुखनिवासी सद्गुरू श्री गोपाळ बाबा कांगणे यांच्या आशीर्वादानं गुरुनाम गुरु गुरुवर्य हरिभक्त पारायण नित्यानंद महाराज कांगणे यांच्या, आता ते आळंदीचे आहेत पण त्यांच्या सहवासात आम्हाला जेवढं शिकता आलं तेवढं आम्ही शिकण्याचा प्रयत्न केला. अशी परंपरा सांगण्याचा माणसाला, आता गुरुवर्य बंडाराज महाराज घाडगे यांनी एखाद्या विद्यार्थ्याला शिकवलं तर त्यांना अभिमानानं म्हणावं ना की आम्ही यांच्याकडं शिकलो. काय काय लोक गुरुचं नाव सांगायला असतात महाराज. त्याला विचारलं कुणाकडे शिकला, तो म्हणतो काय नाही असंच पिठाचा डबा वाजवून वाजवून. तो डबा त्याच्या डोक्यात घालावा असा वाटतो. एखाद्याला विचारलं बघ गायन कुणाकडे शिकला, काय नाही असंच महाराज युट्यूब बघून बघून. का ही परंपरा मुखातून का येत नाही? कारण महाराज अभिमान आहे. आणि तिळभर जरी होय अभिमान तरी तो त्या देवा मेरू समान. आणि एकदा हा अभिमान गेला आणि तुका म्हणे देव झाला. म्हणजे तुमचं मन, तुमची बुद्धी आणि तुमचा अहंकार हा तुम्हाला अंतरंगातून परमार्थ करण्यास कदाचित अडवू शकतो. ते आकळता आलं माणसाला तर आकळा. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे चित्त. चित्त चिंतनाला मदत करते. आणि तुम्ही ज्या पद्धतीचं चिंतन कराल त्या पद्धतीनं तुमचं चित्त स्वीकारलं जाईल किंवा त्याला नाव पडेल. आमचे गुरुजी सांगतात, ज्याच्या चित्तात सतत गाई गुरांचा विचार आहे ते चित्त गोठ्यापेक्षा कमी नाही. बरोबर ना? गुरुजी सांगतात की जो सतत एखाद्या नटाचा विचार करतो त्याचं चित्त म्हणजे सिनेमा हॉल आहे. त्यामुळं तुम्ही चिंतने चिंतने तद्रूपता, तुम्ही ज्या पद्धतीनं चिंतन कराल त्याच पद्धतीनं तुम्हाला तुमची साधना प्राप्त होत असते. चित्ताचा जर विचार कराल तर तुकोबाराय स्पष्ट भाषेत सांगतात, येऊनी गोपाळ राहे तेथे, येऊनी गोपाळ राहे तेथे, येऊनी
गणपती येणार असेल तरी आम्ही महिनाभर काही वाईट साईट खात नाही, बरोबर ना? भाद्रपदात गणपती येणार पण अख्खा श्रावण पाळतो ना आपण, का? देवाला राहण्याकरता जागा शुद्ध लागते. म्हणजे गणपती जरी 1.5 दिवसाचा असला तरी तो देव यायच्या अगोदर काहीही अपकृत्य आपल्याकडून होता कामा नये. हा, तो गणपती जाईपर्यंत लोकांना धीर नाही, तो विषय वेगळा आहे ना. तो गणपती पूजेला बसलाय, त्याच्यावर फुलं टाकून झाली, गौराई माता आली की सगळ्यांच्या अंगण्यात बोकड दिसली. त्याला विचारलं हा बोकड कशाला, तो म्हणतो देवीला लागतो. देवी ह्याच्या सपनात आली होती सांगाय, देवीला लागतो. कुठं लिहिलंय देवीला बोकड लागतो? सांगितलंय का कुठं? या बोकडाला लागतो तो सांगत नाही. माणसं देवाच्या नावानं बिल फाडायला मोकळी असतात. मग जर 1.5 दिवसाच्या गणपती करता जर आम्हाला घरचं वातावरण शुद्ध पाहिजे, मग तैसा हृदया माझी मी राम असता सर्व सुखाचा आराम, का बांधतासी कामो विषयावरी. मग या हृदयामध्ये जर कायमस्वरूपी चित्तामध्ये भगवान परमात्मा वास करणार असेल तर आम्हाला ते चित्त कसं पाहिजे? शुद्ध पाहिजे. पण हे चित्त शुद्ध नंतर आहे, पण आधी स्थिर तर व्हायला पाहिजे. हा, तर प्रमाण गायला वेळ नाही, पण तुकोबाराय म्हणतात बहु चंचल चपळ जाता येता न लगे वेळ. भरपूर चपळ आहे, याला एका क्षणात हा कांदिवलीतनं खेळात जाऊ शकतो आणि खेळातनं परत कांदिवलीत येऊ शकतो. मला वाटतं हनुमंतरायांपेक्षा सुद्धा मनोजीवम हनुमंतरायांना मन चंचल चपला येता जाता न लगे वेळ, येता जाता न लगे वेळ, येता जाता न लगे वेळ. सांगत नाही, सांगत नाही. जेव्हा रामकृष्ण सांगू जेवढे तरुण आहेत ना, त्या तरुणांना माझं सांगणं आहे, पांडुरंगाकडे सूर मागू नका, पांडुरंगाकडे ताल मागू नका, पण पांडुरंगाला एवढं सांगा की या बाबांच्या वयात पोचल्यावरती असाच आवाज लावायची ताकद. हा, सोपी गोष्ट. आम्ही तरुण आहे, 30-32चं वय आहे, तरी सुद्धा वरचा सा लावताना कधी कधी गरुड दिसतो समोर. हा, बाबा इतक्या सहज लावतायत ना, प्रेरणा घेण्यासारखा विषय आहे. हे मन, नाव शंकर आहे त्यांचं, नाव शंकर आहे म्हटल्यानंतर तांडवच करणार. आणि हे मन इतकं चंचल आहे, इतकं चपळ आहे की त्याला आपण आवरू शकत नाही. म्हणजे कसं झालंय माहितीये का, आधी माकड, त्यात चावला विंचू, वरून पिलं दारू आणि त्याच्या हातात दिला काकडा, त्यानं अख्ख्या मांडवाला आग लावली. तसं मन आहे, तसं हे मन आहे. मग या मनाला परमार्थाकरता जर सज्ज करायचंय आणि त्याला जर एका जागेवर स्थिर करायचं, तर स्थिर होण्यासारखी जागा एकच आहे. आणि तुकोबाराय देवालाच सांगतात की माझं हे चित्त तुझ्या पायाजवळ राहू दे. अभंगाचं पहिलं, माझे चित्त तुझे पायी, माझे तुझे पायी,
राहण्याकरता सांगतायत. चित्त ठेवणं वेगळं आणि राहणं. फळ पिकलेलं चांगलं लागतं का पिकवलेलं? पिकलेलं फळ चांगलं लागतं. आळंदीत पाठवलेला शिकून येतो का राहिलेला शिकून येतो? राहिलेला शिकून येतो, बरोबर ना? मग तसं हे चित्त पायाजवळ राहिलं पाहिजे. ठेवलेलं उठल परत, पण स्वतःच्या मर्जीनं राहिलं असं काहीतरी कर असं देवाला सांगतात. माझे चित्त तुझे पायी राहो ऐसे करी. पुढची मागणी धरोनिया बाही बवहा तारी दातारा. तुकोबाराय तुम्ही थोडस वावग वाटेल, पण तुकोबाराय तुम्ही एवढे मोठे परमार्थिक आणि तुम्ही देवाला सांगताय की हाताला धरून चल. एकीकडे तुम्ही तावा तावा जगाला सांगता येतो जातो आम्ही देवाच्या संगात, तू का म्हणे गात देवनाम. आणि इथं देवाला सांगताय की माझ्या हाताला धरून मला तार. कारण वेगवेगळ्या प्रकारचे साधक देवाकडे जातात. एक पट्टीचा पोहणारा असतो आणि तो म्हणतो देवा मी नाही या भवसागराला घाबरत, तू फक्त मला पाणी किती आहे तेवढं सांग, मी अशी सुरळी मारतो आणि पुढे येतो. त्या साधकाला फक्त पाण्याचा अंदाज हवा असतो. मग त्याला अंदाज देताना देव देतो ना. कटेवरी ठेवणी हात जगा दावितो संकेत, भवाब्दीचा अंत ये तुलाची. एवढाच आहे अंत, बरोबर ना? पहिला उभा दाता कटी कर ठेवनिया, भवसागर तरता कार्य करी तसो चिंता. पहिला उभा दाता कटी कर ठेवून या. त्यांच्या करता संकेत आहे की तुम्ही पट्टीचे पोहणारे आहात ना, या. दुसरा आहे जेमतेम पोहणारा. बघा पट्टीचा पोहणारा आणि जेमतेम पोहणाऱ्यामध्ये फरक काय असतो? जेमतेम पोहणारा स्वतःचे प्राण वाचवू शकतो, पण कधी संथ पाण्यात. पण एखाद्या ठिकाणी भवरा निर्माण झाला तर त्या ठिकाणी तो स्वतःला नाही वाचवू शकत, बरोबर ना? कारण भवरा निर्माण झाल्यानंतर सुद्धा त्याच्यातून वाट काढता येते, त्याच्यातून वाट काढता येते, पण त्याला टेक्निक आहे. बघा एखादा पट्टीचा पोहणारा असतो ना, तो त्या भवऱ्यातून 3 पद्धतीनं बाहेर पडतो. 3 पद्धतीनं काय करतो तो? त्या भवऱ्याच्या खोलवर जातो, खालच्या तळाशी. पण मला सांगा भवरं तयार होण्या इतकं पाणी आहे का तुमच्याकडं? मग कशाला सांगतो मी तुम्हाला? पण चला सेल्फ डिफेन्स साठी तुम्हाला माहिती पाहिजे. तो पट्टीचा पोहणारा तळाशी जातो आणि जेवढा जोर वरती असतो तेवढा खाली नसतो, मग तो खाली त्या जोरातून पटकन बाहेर पडतो. दुसरी एक पद्धत, भवऱ्याच्या जवळूनच त्यानं 2 हातानं जोर दिला की तो भवऱ्याच्या, म्हणजे पहिली पद्धत भवऱ्याच्या तळाशी जायचं. दुसरी पद्धत 2 हातांनी जेवढा जोर असेल तेवढा मारा, तुम्ही भवऱ्यातून बाहेर पडणार. आणि तिसरी पद्धत एवढी सोपी आहे, एवढी सोपी आहे, म्हणजे तुम्ही तळाशी पण जाऊ नका, तुम्ही दोन्ही हातांनी जोर पण, तुम्ही हात पाय काय हलवायचे नाही, दुसऱ्या दिवशी फुगून बाहेर याल. आपल्याला काय करायचीच गरज नाही. मग हा जो पोहणार आहे त्याला फक्त पाण्याचा अंदाज पाहिजे, दुसऱ्याला संथ पाणी पाहिजे, त्याला रस्ता पाहिजे, मग त्या रस्त्यातून भगवान परमात्मा त्याला पुढे नेतो. आणि तिसरा आहे त्याला नावेत बसून भगवान परमात्मा नेतो. नामाची या सहस्त्रवरी नाम येची अवतारी अन सजोनिया संसारी तारू झाला. भगवान परमात्मा तरुण नेतो, स्वतः हाताला धरून तरुण नेतो. लक्षात घ्या, इथं एक अभंग आहे बघा, मनोनी शरण जावे सर्व भावे देवाशी, हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. मग तुकोबाराय म्हणतात की हा तारू आहे. जसं केवटाच्या प्रसंगामध्ये केवट देवाचे पाय धुतो आणि पाय धुवून पलीकडे नेतो, आणि पलीकडे गेल्यानंतर प्रभू रामचंद्र अंगठी काढतात आणि त्याला देतात. तो म्हणतो देवा मी तुझ्याकडून पैसे घेऊ शकत नाही. का? कारण आपल्या दोघांचा बिझनेस सारखा आहे आणि समान बिझनेसची माणसं एकमेकांकडून पैसे घेतात का? म्हणजे एक सलूनवाला जर दुसऱ्या सलूनवालाकडे केस कापाय गेला तर सलूनवाला त्याचे पैसे घेतो का? नाही. एका रिक्षावाल्याच्या रिक्षात दुसरा रिक्षावाला बसला तर रिक्षावाला त्याच्याकडून पैसे घेतो का? घेतो का? नाही. एक कीर्तनकार जर दुसऱ्या कीर्तनकाराकडे गेला कीर्तनकार आहे तर कीर्तनकार काय करतो मला नाही माहिती. मग केवटानं सुद्धा देवाला सांगितलं, देवा जसं मी लोकांना या बाणगंगेतून पार नेतो ना, तसं तू जगाला भवसागरातून तारून नेणारा तारक आहेस. म्हणून तुकोबाराय देवाला प्रार्थना करतात, माझे चित्त तुझे पायी राहो ऐसे करी काही, आणि
पण धरोनिया बाही भवहा तारी दातारा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली मारा ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज. यथामती यथा अवकाश अभंगावरती चिंतन करण्याचा प्रयत्न केला. तुकोबाराय देवाच्या चरणावरती चित्त राहण्याकरता देवालाच प्रार्थना करतात, कारण एकदा तिथं बसलं तर ते हालत नाही. लक्षात घ्या. आमच्याकडे सप्ताह होता आणि सप्त्याला शेवटचा मुद्दा, आमच्याकडे सप्ताह होता आणि सप्त्याला गेटच्या समोर डेकोरेशन करायचं म्हणून हत्ती ठेवायचं ठरलं. मग आता काय करायचं म्हणून आमच्याकडची थोडीशी मंडळी चांगला मोठा टेम्पो घेऊन मुंबईला आली. त्यांनी एका दुकानात हत्ती बघितला, 2 हत्ती त्यांना पसंत पडले. त्यांनी तो हत्ती बुक केला. पण दुकानदारांना आधीच सांगितलं होतं ते दोन्ही हत्ती मिठाचे बनवलेले आहेत, जमणार असेल तर न्या. ते म्हटले चालेल, आम्हाला शोला ठेवायचं, आमच्याकडे कुठं पाऊस आहे. त्यांनी दोन्ही हत्ती खरेदी केले, गाडीतनं गावाला आणले. आता मुंबई गोवा हायवेची परिस्थिती तुम्हाला माहिती आहे. धुळीने ते पांढरे हत्ती काळी झाले. आता आमचे गाववाले म्हटले अरे किती धूळ बसली त्या हत्तीवरती, न्या त्याला धरणावर धुवून आणा. अन्याला हत्ती धुवायला 2 मग मारल्याबरोबर हत्ती गायब. आता तो हत्ती परत येणार आहे का? नाही ना. ज्ञानोबारायांनी उभी केली लवणाची या कुंजरी. लवण म्हणजे मिठाची, कुंजरी म्हणजे हत्ती. लवणाची या कुंजरी शोधलिया लवण सागरी. तुम्ही मिठापासून बनवलेला हत्ती मिठाने भरलेल्या समुद्रात सुद्धा धुवायला नेलात, ते नोहेची माघारी परते जैसे. तो परत माघारी येत नाही. आणि याला काकड्यात सुद्धा प्रमाण आहे बरं का, पहिल्याच मालिकेत. नोहे सारिता निराळे लवण मेळविता जळे, माझे चित्त तुझ्या पाया मिठी पडली पंढरी राया. जसं ते मिठात मिसळल्यानंतर पुन्हा परत येत नाही, त्याच पद्धतीनं भगवंतानंच चित्त निर्माण केलेलं आहे ना. करिया सृष्टीची रचना नाभी जन्म चतुरानना. बरोबर ना. जग वाखती मदना तो लेकरू तयाचा. बरोबर ना. मग त्या भगवंतानं चित्त निर्माण केलंय, ते भगवंताच्या चरणी स्थिर राहू शकतो. म्हणून माझे चित्त तुझे पायी राहो ऐसे करी काही, धरून या बाई भवहा तारी दातारा. देवालाच मागणी का. चतुरा तू शिरोमणी गुणलावण्याची खाणी, मुकुट सकळ मनी धन्य तुझी विठोबा. यथामती यथा अवकाश. पहिल्याच चरणावरती कीर्तन झालं. उरलेले आपण 3 चरण पुढच्या वर्षी बघू. आपण एक कॉन्ट्रॅक्ट करू. या वर्षी पहिलं चरण, दुसऱ्या वर्षी दुसरं चरण, तिसऱ्या वर्षी तिसरं, त्याच्या पुढच्या वर्षी 4थं. 4 वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट करायला हरकत नाही. बरोबर ना. मग जसं ते वाक्य मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन. पण फार आनंद वाटला. आणि विशेषत्वानं सर्व क्षेत्रातली मंडळी जसं इथं सहभाग घेत आहेत. असं नाही की बाबा फक्त कांदिवलीवाल्यांचा सप्ताह मग आम्ही भाईंदरवाले कशाला येऊ, भाईंदरवाल्यांचा सप्ताह मग आम्ही अंधेरीवाले कशाला येऊ. या भागात आल्यानंतर आता या विभागाशी माझं नातं थोडं जुनं आहे. आमच्या दळवी महाराजांना माहिती आहे. मी जवळजवळ 2017-18 आपल्या देवी पाण्याचा सप्ताह होतो, तिथं मी बोलून गेलो होतो. माझं जवळजवळ 12 वर्षाचं आयुष्य बोरिवलीला गेलं बरं का. मी इयत्ता 7वी पर्यंत मागठाणे शाळा बोरिवलीची, आणि तिथं मी इयत्ता 7वी पर्यंत शिकलो. 3 मूर्ती परिसरात राहायला होतो. माझी आई लिज्जतचे पापड लाटायची. आणि माझ्या आईनं फक्त पापड लाटून आम्हाला शिकवलं 7वी पर्यंत बरं का. मग ह्या सगळ्या मला कुणी विचारलं ना तुमच्या आयुष्यातला बेस्ट काळ कुठला, तर हे बोरिवलीत घालवलेले. तेव्हा वारकरी संप्रदायाशी माझा काही एवढा संबंध नव्हता, पण बालपण माणसाला कायमस्वरूपी लक्षात राहत असतं. आणि इथं आल्यानंतर एक वेगळा आनंद, एक जुन्या आठवणी ताज्या होत राहतात. आणि तुम्हा सगळ्यांचं दर्शन घडलं, पुन्हा घडावं, आणि तेव्हा वेळ आपल्याकडे भरपूर असावा अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. पुन्हा एकदा भगवंताच्या चरणी प्रार्थना की जी लोक तन मन तनानं मनानं तर सहभागी आहेत, पण धनाचं सोंग करता येत नाही. आणि त्या पद्धतीने सुद्धा ज्यांनी यथाशक्ती इथं सहकार्य केलं, मग आमचे मुंडे साहेब असतील, त्यांच्या सौभाग्यवती असतील, त्याचबरोबर त्यांचे चिरंजीव असतील, या सगळ्यांनी जे काही सहकार्य केलं, भगवंताला प्रार्थना आहे की यांना उत्तम आरोग्य, उत्तम आयुष्य लाभो, त्यांना अशीच दानधर्म करण्याची सतत बुद्धी होत राहो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून दर्शन घेतो आणि सेवेला पुन्हा विराम. तुकाराम 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 तुकाराम.